बघा, एका व्यापाऱ्याकडे 600 किलो तांदूळ आहे, ज्यामध्ये काही तांदळाची 15% नफ्याने आणि उर्वरित मात्रेची त्याने 20% तोट्याने विक्री केली. त्याला एकूण 6% तोटा झाला. तर 20% तोट्याने त्याने विक्री केलेल्या तांदळाचं प्रमाण किती? काहीसा मिश्रण गुणोत्तर या घटकाशी तादात्म्य, एकरूपता, साधर्म्यता साधणारा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. तुमच्या हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. हे सगळं कशासाठी? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. लक्ष द्या. आता हा प्रश्न, उदाहरणार्थ प्रश्न एकदा वाटल्यास पुन्हा वाचतो. एका व्यापाऱ्याकडे 600 किलो तांदूळ आहे, ज्यामध्ये काही तांदळाची त्यानं 15% नफ्यानं आणि उर्वरित मात्रेची म्हणजेच उर्वरित तांदळाची त्यानं 20% तोट्यानं विक्री केली. त्याला एकूण 6% तोटा झाला या संपूर्ण व्यवहारात. तर 20% तोट्यानं विक्री केलेल्या तांदळाचे प्रमाण किती? याला जर तुम्ही 15% नफ्यानं विक्री केलेला तांदूळ समजा X समजला, त्याच्याकडे एकूण तांदूळ 600 किलो आहे. मग 20% तोट्यानं विक्री केलेला तांदूळ 600 वजा X, अशा पद्धतीनं पावलं टाकत सूत्र समीकरणाचा अवलंब करत हे गणित उत्तराप्रत घेऊन जायचं ठरवलं तर हे गणित लांबलचक किंवा वेळ खाऊ ठरते. याला मिश्रण गुणोत्तर या पद्धतीचा अवलंब करून सोडवायचं कसं? काही तांदूळ त्यानं 15% नफ्यानं किंवा इथं मांडा 15% नफ्याने विकलेला, इथं मांडा 20% तोट्याने विकलेला, 20% तोट्याने विकलेला. लक्ष द्या. मग आता हे करत असताना इथं त्याला एकूण व्यवहारात झालेला तोटा आहे लेकरांनो 6%. हा 6% एकूण तोटा आहे. लक्ष द्या. आपलं मिश्रण गुणोत्तर या पद्धतीनं कसं सोडवायचं? साधी आणि सोपी क्लुप्ती लक्षात घ्या. बघा, हे 6% ध्यानात ठेवा. एकूण व्यवहारात त्याला 6% तोटा झाला, म्हणून इथं तोटा आहे आणि हा सुद्धा लेकरांनो तोटा आहे एकूण व्यवहारात झालेला. या तोट्यामधून हा तोटा सरळ सरळ वजा करत असताना 20 वजा 6 उत्तर येते 14%. मात्र इथं नफा झालेला व्यवहार आहे. हा काही तांदूळ त्यानं 15% नफ्यानं विकला, म्हणजे हा 15% नफा आहे. आणि इथं हा एकूण व्यवहारातील 6% तोटा आहे. इथं नफा, इथं हा तोटा. ही क्रिया करत असताना या 15 मध्ये 6 मिळवायला विसरू नका. ही साधी आणि सोपी क्लुप्ती उत्तराप्रत बराबर पावलं टाकायची. लक्षात ठेवा. म्हणजे इथं आम्हाला बेरीज करायची. 15 आणि 6 किती हो? 21%. याचा अर्थ असा होतो की त्याने इथं प्रश्न मनाशी असा विचारा की 15% नफ्यानं विकलेला तांदूळ आणि 20% तोट्यानं विकलेला तांदूळ, या तांदळाचं गुणोत्तर प्रमाण काय बाबा? विकलेल्या तांदळाचं गुणोत्तर प्रमाण काय बाबा? हा प्रश्न आम्ही मनाशी विचारत असताना 14, 21 ह्या 7च्या पाढ्यातील दोन्ही संख्या याला संक्षिप्त आम्ही करू शकतो, जसं की 7 दोन्ही 14, 7 तिरी 21. लक्ष द्या. म्हणजे 2/3 हे आम्हाला विक्री केलेल्या तांदळाचं गुणोत्तर सापडते. प्रश्न विचारला की 20% तोट्याने त्याने विक्री केलेल्या तांदळाचं प्रमाण काय? तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. लक्ष द्या. 20% तोट्याने विक्री केलेल्या तांदळाचं प्रमाण लेकरांनो 3 आहे. मग हे 3 प्रमाण इथं अंशस्थानी, इथं छेदस्थानी या दोन गुणोत्तराची बेरीज 3 आणि 2 5, आणि इथं गुणिला स्वरूपात व्यापाऱ्याकडे प्रारंभी असलेला एकूण तांदूळ किती हो? 600.
गुणीला स्वरूपात घ्या, हा भाग द्या. 12×5 = 60 होतात, उरलेलं शून्य 12वर म्हणजे 3 गुणीला 120, 12×3 = 36, त्यावर शून्य. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. काय प्रश्न होता की 20% तोट्याने त्याने विक्री केलेल्या तांदळाचं प्रमाण किती सर? 360 किलो. लक्ष द्या. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. हा आमचा अनुभव. बरेच लेकरं म्हणतात, सर तुमच्या प्लेलिस्ट पाहून मी पोलीस, तलाठी, ग्रामसेवक झालो, आभार व्यक्त करतात. हे सगळं मोठेपण माझ्या माऊलीला, मी केवळ निमित्त. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.